मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। लातूरातील बोगस नारायणी टेक्नो स्कूल ही शाळा बंद करावे यासाठी मनसेचे खळखट्याक। लातूर शहरात गेल्या 2 वर्षापासून नारायणी टेक्नो स्कूल ही शाळा शिक्षण विभागाची कसलीही मान्यता नसतानाही सुरू आहे। यावर अनेक वेळा निवेदने देऊन आंदोलन करूनही शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन या शाळेवर काहीही कार्यवाही करायला तयार नाही। त्यामुळे मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण त्यांचे सहकारी यांच्याकडून हे खळखट्याक आंदोलन करण्यात आले। या शाळेकडून लातूर जिल्ह्यातील पालक, विद्यार्थ्यांची दिशाभूल करून प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 75,000 ते 1 लाख रुपये फीस आकारून ॲडमिशन घेणे सध्या जोरात सुरू आहे। मनसेच्या निवेदनावरून शिक्षण विभागाने या शाळेला भेट देऊन चौकशी केली। या शाळेला शासनाची कसलीही मान्यता नसताना सुरू असल्याचे शिक्षण विभागाच्याही निदर्शनास आले आहे। यावरून शिक्षण विभागाने दिनांक 10 जानेवारीला अधिकृतपणे सुरू असलेली शाळा तात्काळ बंद करावी। शाळेत नवीन प्रवेश घेऊ नयेत। ज्या विद्यार्थ्यांचे या शाळेत प्रवेश घेतले गेले आहेत त्यांना जवळच्या शाळेत स्थलांतरित करावे असे आदेश देऊन शाळेला दंड ठोठावला होता। तरीही या शाळेच्या व्यवस्थापनाने शाळा सुरूच ठेवली, नवीन प्रवेश प्रक्रियाही सुरू ठेवली। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 3 एप्रिल रोजी शिक्षण उपसंचालक लातूर, शिक्षण अधिकारी लातूर यांना निवेदन देऊन नारायणी टेक्नो स्कूल या शाळेत कुलूप ठोकण्याचे आंदोलन करण्यात आले होते। यावर शिक्षण अधिकारी लातूर यांनी नारायणी टेक्नो स्कूल ही शाळा अनधिकृत आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे पत्र शिवाजीनगर पोलीस स्टेशन लातूर यांना एप्रिल 15 रोजी दिले होते। शिवाजीनगर पोलिसांनी शाळेवर काय गुन्हा दाखल करायचा आहे या संदर्भात शिक्षण विभागाला, आमच्या वरिष्ठाला विचारले पाहिजे असे कारण सांगत अद्यापपर्यंत शाळेवर गुन्हा दाखल केला नाही। प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षाचा गैरफायदा घेत अद्यापपर्यंत ही शाळा सुरूच आहे। त्यांची प्रवेश प्रक्रियाही सुरू आहे, तसेच फीस रुपी वसुलीही सुरू आहे। हे सर्व रोखण्यास कोणतेही प्रशासन तयार नाही, म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे। नारायणी टेक्नो स्कूल ही शाळा प्रशासनाची, शिक्षण विभागाची कसल्याही प्रकारची मान्यता नसताना सुद्धा गेल्या 2 वर्षापासून सुरू आहे। एका विद्यार्थ्याला 75,000 रुपये 1 लाखापर्यंतची फीस त्यांच्याकडून आकारली जाते। त्यांनी जवळपास 1000 ॲडमिशन त्यांच्याकडे झालेले आहेत आणि ही बाब आम्ही मनसेच्या वतीने ज्यावेळेस शिक्षण विभागाला, शिक्षण अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिली त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तिथे जाऊन त्यांच्यावर कारवाई करू आणि त्या पद्धतीने त्यांना पत्र पण दिलं होतं की तुम्ही ही तुमची बोगस शाळा आहे, तुम्ही ही बंद करा आणि जे काही ॲडमिशन आहेत ते दुसऱ्या जवळच्या शाळेमध्ये स्थलांतरित करा आणि नवीन ॲडमिशन घेऊ नका। अशा पद्धतीने शिक्षण विभागाने सांगून सुद्धा त्यांनी ती शाळा चालूच ठेवली आणि ॲडमिशनही सुरू ठेवलेले आहेत। त्याच्यावर शिक्षण विभागाने पोलीस स्टेशनलाही तक्रार दिली आहे। 1 महिना झाला पोलीस स्टेशनला तक्रार देऊन सुद्धा तिथं आणखीनही कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही आणि या प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे इथं ही शाळा एवढ्या मोठ्या प्रमाणावर वसुली करते, एवढ्या मोठ्या प्रमाणावर फीस वसूल करते आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं किरण चव्हाण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आज हे खळखट्याक आंदोलन या प्रशासनाला वैतागून करण्यात आलेलं आहे।